सातारकर कुठेही हेअर ट्रीटमेंट करायच्या आधी नीट माहिती घ्या, नाहीतर केस कायमचे खराब होतील. आज आपल्या सलॉनमध्ये शनिवार पेठेतून मानसी मॅडम आल्या होत्या. त्यांना हेअर लॉस आणि डॅन्ड्रफचा खूप दिवसांपासून त्रास होता. आमची रील पाहून त्या खास हेअर स्पा साठी आल्या. सर्वप्रथम आम्ही त्यांचा स्कॅल्प अनालिसिस केला. स्कॅल्प ड्राय आणि थोडासा फ्लेकी होता, त्यामुळे आधी नॉर्मल हेअर कट करून शेप व्यवस्थित दिला आणि नंतर डीप क्लिन्झिंग हेअर स्पा केला. फायनल रिझल्ट मॅमला खूप आवडला. नंतर दीप्ती निकम मॅडम आल्या होत्या. त्यांना 1-2 वर्षांपूर्वी खूप हेअर लॉस झाला होता, इतका की फ्रंटला स्कॅल्प दिसत होता. त्यांनी डॉक्टरांकडून ट्रीटमेंट आणि इंजेक्शन घेतले आणि त्यानंतर हेअर ग्रोथ चांगली झाली. पण एक नवीन प्रॉब्लेम झाला. केस खूपच टफ आणि हार्ड टेक्स्चरचे झाले होते. डॉक्टरांनी ट्रीटमेंट दरम्यान काहीही करू नका असं सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी काहीच केलं नव्हतं. आता बऱ्याच दिवसांनी त्यांनी सलून व्हिजिट केली. त्यांना केसांमध्ये शाईन, सॉफ्टनेस आणि सिल्की फील हवा होता. तसंच 1-2 वर्षांपासून काहीही स्टाईल बदल केला नव्हता, त्यामुळे त्यांना कम्प्लीट लुक चेंज हवा होता. आपण त्यांचा हेअर स्पा केला आणि स्टेप कटने लुक चेंज करून दिला. त्यानंतर माधुरी मॅडम सदर बाजार इथून आल्या होत्या. त्या नियमित मेहंदी लावत होत्या, पण मेहंदीमुळे त्यांचे केस खूप ड्राय, रफ आणि डॅमेज झाले होते. त्यासोबत हेअरफॉल पण वाढला होता. त्यांनी ठरवलं की आता मेहंदी बंद करून प्रॉपर हेअर कलर करायचा. त्यांना चॉकलेट ब्राऊन शेड हवा होता, पण त्यांचे ग्रे हेअर खूप असल्यामुळे आधी आम्ही प्रॉपर ग्रे कव्हरेज केलं आणि नंतर ग्लोबल चॉकलेट ब्राऊन कलर केला. पायल दळवी मॅडम राधिका रोडवरून आल्या होत्या. 4-5 महिन्यांपूर्वी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी कॅराटिन ट्रीटमेंट केली होती, पण त्यानंतर त्यांच्या केसांमध्ये खूप ड्रायनेस आला होता. केस रफ, लाईफलेस आणि टोकांना खूप ड्राय वाटत होते. त्यासाठी आम्ही डीप रिपेअर हेअर स्पा केला. स्पा नंतर केसांना परत मऊपणा, शाईन आणि हेल्दी फील आलं.